तर मनात आलं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन घेता येत नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार अशी माहिती देखील उदय सामंत यांनी दिली आहे। तर जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचा क्रूर पाप सरकार करतंय असा घणाघात त्यावर खासदार विनायक राऊत यांनी केला। शिंदेंनी जरांगेंना फसवलं आणि स्वतः मिरवत फिरत आहेत अशा शब्दांमध्ये विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर देखील जोरदार हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेन। ते 20 तारखेला अधिवेशन आहे। त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं सीएमओनं काल ट्विट केलेलं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे, म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत। असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, की समंजसपणानं समजूतदारपणानं शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते, आम्ही देखील समजू शकतो। त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही। समाजाला सरसकट आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील जे आंदोलन करतायत त्या जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य हे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे सरकार करतंय। मागच्या वेळेला त्यांना फसवलं आणि स्वतःची टेंबी मिरवण्याचा प्रयत्न केला।